नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गटक आणि डची 10,000 पेक्षा जास्त पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली होती। त्याचे मित्रांनो तुमचे एग्जाम देखील झालेले, रिझल्ट देखील लागलेले, त्याबद्दल महत्त्वाचं अपडेट जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती उमेदवारांचे आक्षेप आणि तक्रारी सोडवण्याकरिता निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। पहा, जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। गटक व ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पद भरण्याबाबतची जाहिरात 2023 मध्ये देण्यात आलेली होती। तर काय म्हटलंय बघा, याच्यामध्ये उमेदवारांचे आक्षेप किंवा तक्रार सोडवण्याकरता मित्रांनो तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत तर बघा, विभागाने दिनांक 28/8/2023 रोजीच्या जाहिरातीस अनुसरून 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर व 12 डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल, निवड सूची व प्रतीक्षा सूची, शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेश नियम, सेंटर इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, परराज्यातील खाजगी विद्यापीठ, समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार कक्षाची या ठिकाणी ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल स्थापन करण्यात येत आहे। तर बघा मित्रांनो, गटक व ड संवर्गातील कार्यक्रम प्रमुख जे आहेत ते निवारण कक्षाचे या ठिकाणी अध्यक्ष, सहसंचालक आरोग्य सेवा मुख्यालय आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी परिमंडळ सदस्य सचिव असतील आणि प्रशासकीय अधिकारी अधीक्षक सदस्य असतील। तरी संबंधित उमेदवारांनी पदभरती संदर्भात काही आक्षेप व तक्रार असल्यास ज्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादी दर्शविली आहे त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपामध्ये समर्थनीय कागदपत्रासह निवेदन सादर करावे। बघा मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होते, कोणाचा रिझल्ट लागलेलाच नाही, डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहेत, निकालामध्ये प्रॉब्लेम आहेत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मित्रांनो आता मदत कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तुमच्या परिमंडळामध्ये मित्रांनो। तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवारांनी थेट आता राज्यस्तरावर पदभरती प्रक्रियेत संबंधित तक्रार, आक्षेप सादर करण्यात येऊ नये आणि जर या उमेदवारांनी यापूर्वी निवेदन किंवा आक्षेप सादर केला असल्यास त्याचा राज्यस्तरावर विचार घेतला जाणार नाही। तुम्हाला डायरेक्टली आता तुमच्या परिमंडळामध्ये आक्षेप सादर करायचे। तर तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांचे तक्रार आक्षेपाच्या अनुषंगाने 7 दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपामध्ये वस्तुस्थिती कळवण्यात यावी। बघा, 7 दिवसामध्येच तुम्हाला तुम्ही तक्रार केल्यास माहिती भेटणार आहे। तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने उमेदवाराचे समाधान न झाल्यास उमेदवारांनी तक्रार निवारण दाखल करावा। जे उमेदवाराच्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की रिक्रूटमेंट प्रोसेस 2023@gmail.com हा जो ईमेल ID आहे त्याच्यावरती मित्रांनो पुन्हा एकदा कक्षाने दिलेल्या माहितीसह पत्रासह राज्यस्तरावरील या ठिकाणी ह्या ईमेल ID वरती तुम्हाला काय करायचे, पुन्हा तक्रार दाखल करायची 7 दिवसामध्ये निवारण न झाल्यास। तर उमेदवाराच्या सुलभ संपर्कासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम प्रमुख, परिमंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात येत आहेत। बघा, ठाणे, पुणे, कोल्हापूर, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर, पुण्यामधील मित्रांनो 2-3 कार्यालय आहेत, त्यानंतर मुंबई, असे टोटल 12 या ठिकाणी जे कार्यालय आहेत मित्रांनो त्या ठिकाणचे तुम्हाला त्यांच्या अधिकाऱ्यांची नावं आणि नंबर देखील दिलेले आहेत। ह्या PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। खाली देखील सेम तीच माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी रिक्रूटमेंट सेल जे आहे ते स्थापन करण्यात यावं अशा पद्धतीची ही माहिती देण्यात आलेली आहे। जर तुम्हाला या शैक्षणिक अर्हता असेल किंवा मित्रांनो अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असेल किंवा खाजगी विद्यापीठामधील तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, काही सेवा प्रवेश नियम असतील, निवड सूची आणि प्रतीक्षा सूची किंवा निकालाबद्दल काय या ठिकाणी प्रश्न असतील, तक्रारी असतील, तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हा कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे गटक व ड साठी। तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मित्रांनो दिलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा समावेश तुम्हाला पाहायला भेटेल। हे पुस्तक ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील उपलब्ध आहे। त्याचबरोबर मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषयाचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये वन लाईनर स्वरूपामध्ये आतापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार GS आणि GK प्रश्नांचा या पुस्तकामध्ये वन लाईनर स्वरूपामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे।
हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल आणि कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहे, कारण की संपूर्ण भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला कंपल्सरीच आहे. त्यानंतर मित्रांनो, वाहन चालक या पदासाठी, जसं की पोलीस वाहन चालकसाठी अप्लाय करताय किंवा इतर वाहन चालक पदांसाठी, तर सचिंद कुरुंसर लिखित वाहन चालक भरती हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये मित्रांनो वाहन विषयी संदर्भात तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला समावेश त्यांनी करून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीमधील ग्रामसेवक पदासाठी तांत्रिक डायरी, जे की IBPS पॅटर्ननुसार आहे. IBPS तुमची ZP ची परीक्षा घेत आहे. तर ग्रामसेवक तांत्रिक डायरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्व ग्रामसेवक पदासंदर्भातील तांत्रिक प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी उपयुक्त आहेत. आणि आरोग्य विभागामधील आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, या पदांसाठी तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा याच्यामध्ये सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेले हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच, हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, देखील तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो आरोग्य विभाग पदभरतीसाठी उपयुक्त आहेत. पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेच्या कुठल्याही पदभरतीसाठी तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.